गुजरातची तृतीय भाषा कोणती आहे? कर्नाटकची तृतीय भाषा कोणती आहे? मध्य प्रदेशची तृतीय भाषा कोणती आहे? तामिळनाडूची तृतीय भाषा कोणती आहे? अहो, तुमच्या हिंदुत्ववादी सरकार जे केंद्रात आणि राज्यात ज्या राज्यावर तरलंय ते उत्तर प्रदेशची तृतीय राजभाषा कोणती आहे? मग महाराष्ट्रातच हिंदी का लादली जाते? आहे का इतर राज्यांमध्ये तिसरी भाषा आहे का सक्तीची? का मराठी माणसाला मूर्खात काढताय? मराठी नेते सत्ताधाऱ्यांसाठी आणि सत्तेसाठी लाचार आहेत केंद्रापुढं. महाराष्ट्रातच हिंदी लादताय तुम्ही. इतर राज्यांमध्ये तिसरी राजभाषा कोणती असेल? कुठल्या अंधभक्तात हिम्मत दम तर सांगा. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये तृतीय भाषा का लादल्या गेल्या? का लादलेले नाहीयेत? का फक्त महाराष्ट्रात लादली? याचं उत्तर कुणाकडून मिळेल? याचं उत्तर देवेंद्र भाऊ देणार आहेत का? नरू भाऊ देणार आहेत का? अमित भाऊ देणार आहेत? फक्त महाराष्ट्रात एक महानगरपालिका जिंकण्यासाठी एक, कारण ती देशाची आर्थिक राजधानी आहे, इकॉनॉमिकल कॅपिटल सिटी आहे मुंबई, आणि तिथं सगळे भय्ये लोक आहेत हिंदी भाषिक. म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही मराठी माणसाचा घात करणार. तुमच्यात जर हिंमत असेल, जिथं जिथं भाजप शासित राज्य असतील, काँग्रेसचे तर सोडावं, जिथं जिथं भाजप शासित राज्यात, मग ते मध्य प्रदेश असेल आणि महाराष्ट्र सोडून बरं का, दिल्ली असेल, अजून जिथं जिथं भाजपची सत्ता आहे त्या त्या राज्यांमध्ये तिसरी भाषा कोणती हे सांगावं. अन्यथा महाराष्ट्राला मूर्खात काढलंय याचं परिपत्रक काढावं. हा माझा या चर्चेतला सगळ्यात मोठा, माझ्या मातृभाषेसाठी माझ्या भाषेवर केलेला अन्याय. आणि तुम्ही पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचं हिंदी भाषीकरण करणार, मराठी माणसाचं सगळं अस्तित्व संपवणार आणि महाराष्ट्राची राष्ट्रीय भाषा मातृभाषा हिंदी होणार, हे लिहून ठेवा. आणि यासाठी हा सगळा अट्टहास सुरू आहे. सगळ्या महाराष्ट्रातील लाचार नेत्यांना, त्यांच्या चेले चपाट्यांना आणि अंधभक्तांना या संतोष शिंदेचा जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी ज्या भाषेच्या प्रश्नाबद्दल चर्चा करायला आलोय ती आमच्या महाराष्ट्रात हिंदी भाषा लादली गेली. आमच्या लहानपणापासून आम्हाला शाळेमध्ये हिंदी स्वतंत्र एक विषय आहे. हिंदी सक्ती करायची गरज नाही. आम्हाला हिंदी शिकवली जाते, आम्ही हिंदी शिकलो, पण आमची ती राजभाषा नाही. हिंदी व्यवहाराची सुद्धा भाषा नाहीये. हिंदीमुळं दक्षिणात्य राज्यांचं अजिबात अडत नाही. उलट तुम्ही पश्चिम बंगालला जा, तामिळनाडूला जा, तुम्ही महाराष्ट्र सोडून बाहेर जाओ, हिंदी बोलले तरी तुमच्याकडे हसतात लोक. हिम्मत आहे का? ज्यांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी लादली त्याच भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी तिकडच्या राज्यांमध्ये बर लादायचं तर सोडाव. त्यांची तिसरी भाषा दुसरी कोणती आहे का? गुजरातची तृतीय राजभाषा मराठी आहे का? मध्य प्रदेशची तृतीय राजभाषा मराठी आहे का? उत्तर प्रदेशची मात्र भाषा सोडून, दुसरी भाषा सोडून तिसरी भाषा मराठी आहे का? कोणत्या राज्याची? केरळची, पश्चिम बंगालची? मराठी माणसांनो जागे व्हा. मराठी माणसाचे खरे शत्रू जर कोण असतील तर हे सत्ताधारी आहेत, लक्षात ठेवा. आणि जे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना आपल्या मराठी भाषेविषयी प्रेम पाहिजे, अन्यथा तुमच्या अंगावर हे चड्डे सुद्धा ठेवणार नाहीत, हेही लक्षात ठेवा. का?
कारण राष्ट्रीय पक्ष लाचार असतात, ते प्रादेशिक भाषा संपवण्यासाठी, नेते संपवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना चेले चपाट्यांची, अंधभक्तांचीच गरज असते. माझा थेट सवाल आहे, आमच्या मातृभाषेमध्ये, आमच्या बोली भाषेमध्ये आम्हाला मोठ्या शहरांमध्ये गेलं, एखाद्या बसमधून किंवा गाडीतून उतरलं तर आम्हाला हिंदीत पत्ता विचारावा लागतो. महाराष्ट्रात अय मराठी भाषिक रक्षणकर्त्यांनो, 10 वर्षात तर या महाराष्ट्राचं इतकं वाटोळ होणार आहे. युपी वाले तुमच्या मानगुटावर बसलेत, बिहारी तुमच्या बोकांडी बसलेत, राजस्थान मारवाडी हे गुजराती तुमच्या छाताडावर थैथया नाचतायत. अहो, मुंबईत येऊन, मुंबईत राहून, मुंबईत घरं विकत घेऊन ह्या लोकांनी एकत्र सोसायटीमध्ये बुकिंग करून, तुमचं जर मराठी माणसाचं घर असेल, तुम्ही तिथं मटण खाऊ शकत नाही, मासे खाऊ शकत नाही. तुमची अवकात आहे मराठी माणसाची. मराठी माणसाच्या महाराष्ट्रात उपरा झालाय मराठी माणूस, आणि 10 वर्षात मराठी माणसाची महाराष्ट्र मानायचं नाही, हिंदी भाषिकांची मक्तेदारी इथं वाढेल आणि हिंदी भाषिकांचेच भविष्यात महाराष्ट्र होईल. तुमचे महापुरुष वगैरे तुमचं काही राहणार नाही. हे भोगावं लागतंय, कारण सगळं लादण्याचं, सगळं प्रयोग करण्याचं काम महाराष्ट्रावर होत आहे. चला ना, सांगा, भाजपच्या, अजित पवारांच्या, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की उत्तर प्रदेश किंवा भाजप शासित महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये त्यांची तिसरी भाषा मराठी आहे का? तामिळनाडूची हिंदी भाषा आहे का तृतीय भाषा? गुजरातची मराठी भाषा तृतीय भाषा आहे का? हिंदी आहे का? काय गप्पा मारताय? उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्यासारखे कपाळ करंटे कुणी नाहीत, ज्यांनी महाराष्ट्राचं वारसा तर सोडा, महाराष्ट्राची इज्जत घालवण्याची सुपारी घेतली, काम केलंय. आणि हे दुर्दैवाने मनावर दगड ठेवून म्हणावं लागतं, हे दुर्दैव आहे. मी स्वतः संतोष शिंदे सगळ्या भाषेचा प्रेमी आहे. आपल्याला मराठी तर आलीच पाहिजे, ती येणारच आहे, पण ती चांगली असं लिखित मराठी आली पाहिजे, हिंदी सुद्धा आली पाहिजे, इंग्रजी सुद्धा आली पाहिजे, फ्रेंच, डच, पाली भाषा आली पाहिजे, मोडी लिपी आपल्याला आली पाहिजे, सगळ्या भाषा आल्या पाहिजेत. आपण बहुभाषिक असलंच पाहिजे, पण ते बोलण्यातून, कृतीतून. तुमच्या आचरणात काय आणायचंय? शासनाने अध्यादेश काढलाय, आता 20 जूनला अध्यादेश काढलाय, तो तुमच्या मानगुटीवर बसलाय, तरीही तुम्हाला अक्कल नाही. मराठी माणसाची आणि शिवरायांच्या महाराष्ट्राची ओळख पोचण्याचं काम हे केंद्र सरकारमधले भय्ये करण्याचं काम करतायत, आणि त्याला महाराष्ट्रातले उपरे नेते मदत करण्याचं काम करतायत. याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय? ज्यांना संयुक्त विदर्भ पाहिजे होता त्यांना महाराष्ट्राविषयी काय प्रेम असणार आहे? विचार करा. मी जे बोलतोय कदाचित कडवं लागेल, बांधवांनो, माझं काही चुकत असेल, मोठ्या मनाने, माझे मोठे भाऊ तुम्ही आहात, बारक्या भावाला माफ करा. पण तुम्हाला जर राग आला असेल, स्वतःच्या नेत्याला, मनाला प्रश्न विचारा की आमची भाषा ही बाजूला सरकून दुसरी भाषा आमच्या मानगुटीवर का लादली जाते? हे सगळ्यात चुकीचं आहे. याबद्दल तुम्ही आम्ही बोलणार आहोत की नाही, हा माझा मूळ प्रश्न आहे हो. आणि मला महाराष्ट्राकडून उत्तर हवे. उत्तर तुम्ही देणार नाही. दुसऱ्या राज्याची राजभाषा ना हिंदी आहे ना मराठी आहे, हे लक्षात ठेवा. फक्त महाराष्ट्रावर या देवाभाऊच्या सरकारने लादलंय. या लोकांचा करावा तेवढा निषेध कमी आहे. उद्याच काही दिवसामध्येच महाराष्ट्र बँक, पूर्वी आपल्याला महाराष्ट्राची वाटत होती,
ती सेंट्रलाइज झाली. आज महाराष्ट्र बँकेत उदाहरणच देतो तुम्हाला, हिंदी भाषेत 50% आलेत. बाकीच्या सगळ्या नॅशनलाइज बँकेत हिंदी भाषिक येऊन बसलेत. तुम्ही गेलात ना बँकेत तरी तुम्हाला मराठीत बोलणारी लोक बोटावर मोजणे एवढे असतील. तुम्ही रेल्वेत जा, मेट्रोत जा, भविष्यात एसटीत सुद्धा येतील. तुम्ही एखाद्या दुकानात जरी गेलात तरी सगळे युपी बिहारी वाल्यांनी ताब्यात घेतलंय. 10 वर्षांनी महाराष्ट्र विकलेला असेल आत्ताच्या देवाभाऊच्या सरकारने, आणि त्याचं सगळं क्रेडिट या 3 नेत्यांना द्यावं लागतील. पण 10 वर्षांनी हे सत्तेत असतील नसतील मला माहित नाही. महाराष्ट्राची वाट लागली असेल, सुरुवात भाषेपासून असेल, मराठी संपवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलाय. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. माझं हे खरं आहे की खोट आहे, तुम्हाला काय वाटतंय हा तुम्हीच विचार करा आणि मला सांगा कमेंट करून. धन्यवाद. भावना तीव्र आहे, कारण माझ्या महाराष्ट्रावर प्रेमासहित विश्वास आहे. तो विश्वासघात करण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलंय. त्याच्यात स्वार्थ आहे. एक महापालिका जिंकण्यासाठी त्यांनी हे कुभांड रचलंय. महानगरपालिका जर निवडणुका संपल्या तर ते उद्या रद्द करायला सुद्धा बसलेत, हे विसरू नका. तोपर्यंत इंग्रज जसे तुमच्या मानगुटीवर येऊन बसले होते 150 वर्ष, हे इतर राज्यातले सगळे भैये तुमच्या छाताडावर बसतील. वाट बघा, दिल्ली अभी दूर नाही. जय शिवराय.